नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओ आपल्या या चॅनलवरती। आणि जसं की आपण दरवेळेस नवनवीन ठिकाणी जात असतो, असंच आज श्रावण सोमवार म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आहे। तर या आजच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत लातूरमधील म्हणजे लातूर शहरातील विशेष स्थान असणारं काळे गल्लीमधील श्री रामलिंगेश्वर मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि जसं की तुम्हाला चित्रफितीमध्ये दिसत असेल की हे जुनं असं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण आहे। तर मंदिरामध्ये सुरुवातीला आल्यानंतर अगदी समोरच्या बाजूला जे मंदिर आहे ते नव्यानं स्थापन केलं, म्हणजे 2000 मला वाटतं 2-3 मध्ये स्थापन झालं। श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे। आणि या मंदिराकडे येणारा जो रस्ता आहे तो आहे आपलं जे दुसरं बस स्टँड आहे, म्हणजे अंबाजोगाई रेणापूरकडे जाणारा जो बस स्टँड आहे, बस स्टँड क्रमांक 2, इकडनं जो गंजगोलाईकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती तुम्हाला बालाजी मंदिर, पापविनाश तीर्थ आणि त्यापासूनच जवळ म्हणजे हाकेच्या अंतरावर असणारं हे श्री रामलिंगेश्वर यांचं मंदिर आहे। आणि जसं की तुम्हाला चित्रफितीमध्ये दिसत असेल, पुरातन असं या ठिकाणी म्हणजे वीरगळ किंवा तशाच काही म्हणजे याला इतिहास अभ्यासक सांगू शकतील ही कशा प्रकारच्या मूर्ती आहेत, अशा मूर्त्या आहेत। त्याबरोबरच समोरच्या बाजूला म्हणजे रामलिंगेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला श्री महादेव, श्री महाकाल आणि महादेवांचं लिंग आहे। आणि येथील दर्शन केल्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो आहोत। आणि हे बघा, अतिशय सुंदर असं हे श्री महादेवाचं लिंग आहे। आणि ह्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तुम्हाला एक ऊर्जा देऊन जाते। अतिशय थंड असणारं हे हा गाभारा। आपण निश्चितच या ठिकाणी या आणि देवाचं दर्शन करा। धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।